नमस्कार विद्यार्थ्यांनो, आज आपण बघणार आहे इथे 10वीच्या बोर्डमध्ये आलेला प्रश्न जो अरिथमॅटिक प्रोग्रेशनचा आहे. तर बघा क्वेश्चन काय दिला आपल्याला. तर इथे म्हटलेलं आपल्याला फाइंड द फर्स्ट टर्म ऑफ सिक्वेन्स. सिक्वेन्स दिले आपल्याला t n इज टू 3n-2. तर बघा आता हे एक्झाम्पल फार इझी आहे. तर आपल्याला फर्स्ट टर्म काढायची आहे. तर बघू आपण फर्स्ट टर्म कशी काढायची. तर सर्वात आधी आपण गिवन घेऊन घेऊ. गिवन दिलाय तुम्हाला tn इज टू 3n-2. आपल्याला फर्स्ट टर्म काढायची आहे, म्हणजेच आपल्याला n ची व्हॅल्यू 1 पाहिजे. तर बघा आता आपण n ची व्हॅल्यू 1 पुट करू. n इज टू 1, तर आपल्याला t1 भेटणार 3 इंटू 1 -2. 3 इंटू 1 3 -2 आणि 3 -2 1. तर आपल्याला t1 जी भेटली आहे म्हणजे फर्स्ट टर्म आपल्याला भेटलेली आहे 1. त्याला आपण म्हणू शकतो a इज टू 1. अशा प्रकारे आपल्याला काय भेटलेली आहे, फर्स्ट टर्म भेटलेली आहे. ठीक आहे. तर त्यानंतर आपण यामध्ये बघू नेक्स्ट क्वेश्चन जो बोर्ड पेपर मध्ये आलेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन पण आपल्या अरिथमेटिक प्रोग्रेशनचाच आहे. तर प्रश्न बघा काय दिला आपल्याला. तर यामध्ये म्हटलं आहे फाइंड द 19 टर्म ऑफ एपी आणि एक सिक्वेन्स दिलेली आहे. तर कोणती जरी टर्म आपल्याला काढायची असेल तर आपल्याला सिक्वेन्सचा फॉर्म्युला माहित असला पाहिजे. तर फॉर्म्युला कोणता आपल्याकडे, तर tn इज टू a प्लस n-1 d. तर बघा आता फॉर्म्युलाचा यूज करून आपण 19 टर्म काढणार आहोत. सर्वात आधी आपल्याकडे गिवन जे सिक्वेन्स आहे ते लिहून घेऊ आपण. 7 13 19 25. तर यामध्ये बघा हे जो दिला आहे तुम्हाला, जी फर्स्ट टर्म आहे आपल्याला ती 7 आहे. त्यानंतर आपल्याला डी काढायचा आहे. डी आपण काढतो आपण t2 t1. आपल्याकडे t2 किती आहे 13 -7. जर आता आपण सबट्रॅक्शन केलं तर आपल्याला भेटणार 6. त्यानंतर सर्वात इम्पॉर्टंट तो सिक्वेन्सचा फॉर्म्युला. तर बघा आता आपल्याला सिक्वेन्सचा फॉर्म्युला दिलेला आहे किती, tn इज टू a प्लस n-1 d. हा झाला आपला फॉर्म्युला. तर बघा आता आपल्याला कोणती टर्म काढायची आहे, 19 टर्म काढायची आहे. म्हणजेच आपल्याला n ची व्हॅल्यू काय पुट करायची आहे, 19 पुट करायची आहे. तर ह्या फॉर्म्युल्यामध्ये आपल्याला n ची व्हॅल्यू काय पुट करायची आहे, 19 पुट करायची आहे. तर आपण इथं n लिहून घेऊ 19. आता सर्व व्हॅल्यू आपल्याकडे मिळालेल्या आहे. a मिळाला, d भेटलेला आहे आणि n पण आपल्याला माहिती आहे. तर व्हॅल्यू पुटअप करू. t19 इज टू a ची जी व्हॅल्यू इथं पुट करू आपण, जी 7 आहे, प्लस n झाला आपला 19 -1, d झाला आपला 6. तर बघा आता 7 हा झाला 18 इंटू 6. 7 प्लस 6 ने मल्टिप्लाय करायला 6 8 चा 48, 4 कॅरी, 6 1 चा 6, 6 प्लस 4 10, 108 आणि ऍडिशन करा. 8 आणि 7 15, 1 कॅरी, 1 1. तर आपली जी 19 टर्म झाली ही झाली 115. तर बघू हे एक्झाम्पल समजलं असेल तर आपण नेक्स्ट एक्झाम्पल घेऊ. बघा आता नेक्स्ट एक्झाम्पल आपल्याला कशाचं आहे. तर बघा आता जे आपल्याला नेक्स्ट एक्झाम्पल दिलेलं आहे, सॉल्व द क्वाड्रॅटिक इक्वेशन बाय फॉर्म्युला मेथड. तर आपल्याला क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व करायचं आहे बाय युझिंग फॉर्म्युला मेथड. तर तुम्हाला क्वाड्रॅटिक इक्वेशनचा फॉर्म्युला माहित असला पाहिजे, ज्यामुळे आपल्याला रूट्स भेटतील. तर बघा आता सर्वात आधी आपल्याला फॉर्म्युला माहित असला पाहिजे. तर फॉर्म्युला मी बोर्डवर लिहून घेतो. तर बघा फॉर्म्युला आपला x इज टू -b प्लस मायनस अंडर रूट ऑफ b स्क्वेअर -4ac अपॉन ट्वाइस a. तर हा झाला आपला क्वाड्रॅटिक इक्वेशनचा फॉर्म्युला. हा फॉर्म्युला यूज करून आपल्याला एक्झाम्पल सॉल्व्ह करायचा आहे. सर्वात आधी आपल्याला हे जे एक्झाम्पल दिलेलं आहे, इक्वेशन दिलेलं आहे, याला आपल्याला इक्वेशनला कंपॅरिझन करावं लागेल स्टँडर्ड इक्वेशन सोबत. तर बघा आता सर्वात पहिले आपलं कम्पेअर विथ ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इज टू 0. तर यामध्ये बघा तुम्हाला a ची व्हॅल्यू भेटणार 3, b ची व्हॅल्यू भेटणार -1 आणि जर तुम्हाला c ची व्हॅल्यू किती भेटणार -10. तर आता हा फॉर्म्युला आपण यूज करू बाय युझिंग क्वाड्रॅटिक फॉर्म्युला. तर बघा आता आता इथे आपला m येणार जी गोष्ट -b. तर b ची व्हॅल्यू आपली -1 आहे. तर आपण b ची व्हॅल्यू यूज करू
-1 प्लस मायनस अंडर रूट ऑफ बी स्क्वेअर म्हणजे -1 चा काय येणार स्क्वेअर येणार -4 याची व्हॅल्यू 3 आहे पुन्हा सी आपला काय -10 आहे अपॉन टॉईस आहे ए आपला 3 आहे इथे 3 घेऊन घेऊ आपण तर सर्व व्हॅल्यू आपण फॉर्म्युल्यानुसार पुट केलेला आहे बघा आता याला आपण सॉल्व्ह करू इथे बघा मायनस मायनस काय होणार प्लस होणार प्लस अंडर रूट ऑफ -1 चा स्क्वेअर काय भेटणार तुम्हाला +1 भेटणार पुन्हा मायनस आता इथे बघा 4 3 चा 12 पुन्हा -10 भेटणार अपॉन 2 3 चा 6 पुन्हा याला सिम्प्लिफाय करू आपण 1 प्लस मायनस अंडर रूट ऑफ हा होणार 1 मायनस मायनस प्लस आणि हा येणार 120 अपॉन 6 तर बघा आता इथे नेक्स्ट स्टेप इथे करतो मी 1 प्लस मायनस अंडर रूट ऑफ याची ऍडिशन केली तुम्ही हा येणार 121 अपॉन 6 याच्यामध्ये बघा 1 प्लस मायनस 121 हा 11 चा स्क्वेअर आहे 121 चा स्क्वेअर रूट काढून घेऊ आपण तुम्हाला मिळणार इथं 11 अपॉन 6 तर यामध्ये बघा एक प्लस मायनस आहे तर आपल्याला पहिले एकदा प्लस घ्यावं लागेल 1 प्लस 11 अपॉन 6 और 1 मायनस 11 अपॉन 6 तर याला जर आपण सॉल्व्ह केलं तर यम इज इक्वल्स टू तुम्हाला भेटणार 10 अपॉन 6 और यम इज इक्वल्स टू -10 अपॉन 6 तर बघा आता 6 ने 12 ला भाग देते 6 2 चा 12 यम ची भेटली 2 और आणि यम ची भेटणार तुम्हाला -5 अपॉन 3 आपण 10 ला 2 ने डिवाइड केलं 6 ला पण 2 ने डिवाइड केलं तर बघा अशा प्रकारे आपण फॉर्म्युला मेथड यूज करून क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व्ह केलेला आहे त्यानंतर बघा नेक्स्ट क्वेश्चन आपल्या बोर्डवर आहे सॉल्व द क्वाड्रॅटिक इक्वेशन युजिंग द फॅक्टरायझेशन मेथड आता हे जे एक्झाम्पल आहे आपल्याला फॅक्टरायझेशन मेथडने सॉल्व्ह करायचं आधी जे आपण सॉल्व्ह केलं ते क्वाड्रॅटिक इक्वेशन चा फॉर्म्युला यूज केला होता तर बघा आता याच्यामध्ये आपल्याला काय करायचं सरळ सरळ जे 20 आहे याचे आपण फॅक्टर पाडू फॅक्टर असे पाडायचे आहे म्हणजे मल्टिप्लिकेशन 20 आलं पाहिजे आणि दोघांची जे ऍडिशन आहे हे किती आली पाहिजे आपल्याला 1 आली पाहिजे 1 कुठे मिडल टर्म मध्ये किती 1 आहे तर 1 आला पाहिजे जवळपास तर बघा याचे आपण फॅक्टर पाडू फॅक्टर पडणार तुमच्याकडे 5 इंटू 4 पडले फॅक्टर तर बघा आता जो आपला मोठा नंबर आहे म्हणजे ग्रेटर नंबर आहे ग्रेटर नंबर लागणार मिडल टर्मचा साइन मिडल टर्म कोणती आपल्याला मिडल टर्म आहे ही आणि याचा जे साइन आहे साइन कोणता आहे प्लस आहे ते लागणार आपण ग्रेटर नंबरला लावला आपण ग्रेटर नंबरला त्यानंतर आपल्याला दोघांची जर ऍडिशन करायची असती तर 5 + 4 9 होणार पण आपली मिडल टर्म 9 नाही आहे त्याच्यामुळे आपल्याला सबट्रॅक्शन करावं लागेल म्हणजे हा जर प्लस असेल तर हा ऑब्विसली -4 बनणार आणि दोघांची सबट्रॅक्शन आपल्याला काय भेटणार +1 भेटणार तर आता हे फॅक्टरचा यूज करू आपण बघा आता इथे घेऊ आपण x² + 5x -4x -20 = 0 यामध्ये बघा कोण कॉमन निघणार तर बघा यामध्ये फक्त x कॉमन आहे x कॉमन निघून जाणार आणि x चा जो पॉवर आहे हा 1 ने कमी होणार म्हणजेच काय झालं x झाला +5 आणि बघा याच्यामध्ये बघा ह्या दोन टर्म मध्ये आपल्याला -10 कॉमन निघते आणि 4 ने 20 ला डिवाइड करू शकतो म्हणून आपण 4 पण कॉमन घेऊ शकतो तर बघा -4 आपण कॉमन काढले इथे उरले x + 5 = 0 आता यामध्ये बघा तुम्हाला x + 5 आणि x + 5 दोन्हीकडे कॉमन दिसते तर आपण एक ब्रॅकेट x + 5 चा कॉमन घेऊ आणि इथे राहिला का x राहिला आणि इथे -4 = 0 तर आपण हा जो 0 आहे दोघाला सेपरेट करून देऊ x + 5 = 0 और x - 4 = 0 तर तुम्हाला आन्सर भेटणार x = -5 और x भेटणार 4 तर अशा प्रकारे आपण क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व्ह केलेलं आहे तर हे जे क्वेश्चन होते 10वीच्या बोर्ड एक्झाम मध्ये आलेले होते हे एक्झाम्पल तुमच्या फार युजफुल राहणार तरी सर्वांनी या व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा